सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संक्रांती म्हटलं की हळदी कुंकू, तिळगुळ, वाण, अन्नपूर्णा मातेच्या कृपेचं दान घराघरात पोहोचण्याचं पवित्र दिवस म्हणजे अन्नपूर्णा वाण देणं. आपल्याला माहिती आहे का, आपण संक्रांतीला अन्नपूर्णा वाण का देतो? ही परंपरा नेमकी कुठून आली आणि कोणत्या पुराणात देवी अन्नपूर्णेचं वर्चस्व म्हणजे अन्नपूर्णेचं महत्त्व वर्णन केलेलं आहे? चला तर आज आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा देवीच्या महात्म्याची पुराणातील सुवर्ण परंपरा. सर्वात प्रामाणिक वर्णन आढळतं ते स्कंद पुराणातील काशीखंडात. इथे अन्नपूर्णा मातेचं सुंदर असं वर्णन आहे. ती कशी जगाला अन्न देणारी, पोषण करणारी आणि शिवालाही अन्न देणारी मातृशक्ती आहे. काशीमध्ये अन्नपूर्णा मातेचं सुंदर असं मंदिर पण आहे. देवी भागवत पुराणामध्ये देवीच्या विविध शक्तिरूपाचं वर्णन आहे. त्यात अन्नपूर्णा रूपाला जगताची पोशिंदी असं म्हणलेलं आहे. अन्नदानाला श्रेष्ठ दान म्हणलेलं आहे. म्हणूनच संक्रांतीच्या शुभ दिवशी अन्नदानाची परंपरा सुरू झाली. अन्नपूर्णा मातेचं वाण हे संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचं असतं. अतिशुभ असं मानलेलं आहे. संक्रांतीचा काळ धान्य म्हणजे काय, धान्य नवीन येतं, सूर्य उत्तरायणास जातो, समृद्धीचे दार उघडतात आणि या शुभ बदलात अन्नाची देवी म्हणून अन्नपूर्णा मातेचं वाण देण्याची परंपरा रूढ झाली. थेट असं पुराणात असा उल्लेख नाही की अन्नपूर्णा मातेच्या वाण्याचं, पण त्याचा संदर्भ घेऊन ही लोकपरंपरा सुरू झालेली आहे. या वाणामध्ये काय काय द्यायचं असतं की तांदूळ, गहू, डाळ, तीळ, गूळ असे 5 प्रकार द्यायचे. 5च्या वर आपण देऊ शकतात, 5 प्रकार द्यायचे. हे पदार्थ देण्याचं म्हणजे काय, अन्नपूर्णेचा आशीर्वाद घराघरात पोहोचण्याची एक दिव्य अशी परंपरा आहे. आणि हे वाण आपल्याला कोणी दिलं तरच द्यावं असं काही शास्त्रीय नियम नाही आहे. आपण मनापासून आपल्या क्षमतेनुसार कितीही सुवासिनीला हे वाण देऊ शकतात. 3, 5, 7, 11, 21 हे सर्व शुभ अंक असतात. याप्रमाणे आपण देऊ शकतो किंवा 3 सवासणी, 5 सवासणी. तसं तर हे काय सुवासिनीला आपल्या 5 सुवासिनीला द्यावं असं म्हणलेलं आहे. बहुतेक घरामध्ये 5 सुवासिनीला दिलं जातं. याला 5 वाण द्यायचे असंही म्हणलेलं जातं. हे वाण कसं द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, तर हे 5 आपण ताट घ्यायचे. 5 ताटामध्ये आपण हळदी, कुंकू, तांदूळ, गहू, डाळ, साखर, तीळ, गूळ असे घ्यायचे आपण. त्याच्यामध्ये हे आपण पदार्थ किती घ्यावे साधारणतः, तर आपल्या यथाशक्तीप्रमाणेच घ्यावे. ते पण असं 1 वाटी घेतलं तरी चालते. समजा 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 1 वाटी असं घ्यायचं. असं हे म्हणजे जास्तच घ्यावं असं सुद्धा नाही, आपल्या यथाशक्तीप्रमाणे घ्यायचं. आपण दैनंदिन कामं आपले आटोपल्यानंतर, स्नान वगैरे झाल्यानंतर देवघरात दिवा लावायचा. आधी आपण अन्नपूर्णा मातेची म्हणजे गाव असलं तर तिथे चूल असते, चुलीची पूजा करायची. आपण शहरात राहतो तर शहरात गॅस शेगडीची पूजा करायची. हळदी, कुंकू, फुले, अक्षदा अर्पण करायचे. धूप दीप नैवेद्य करायचं, तिथं दाखवायचा. साखर तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा. आणि हे अन्नपूर्णा वाण आपण ताटामध्ये घ्यायचं. तांदूळ, गहू, डाळ, साखर, तीळ आणि गूळ आणि हळदी कुंकू पण घ्यायचं. सुवासिनीला ते बोलवायचं. पर्व काळात द्यायचं आहे, शुभ असदायक म्हणलेलं आहे. पर्व काळामध्ये आपण देताना म्हणायचं सुद्धा, अन्नपूर्णे मातेचा आशीर्वाद आपल्या घरात सदैव राहू दे, वर्षभर राहू दे, धान्य, समृद्धी, सुख, शांती सदैव राहो असं म्हणायचं. अन्नपूर्णे मातेला अजून हे पण म्हणायचं की अन्नपूर्णा माता, मी हे अन्नपूर्णा तुझं वाण करत आहे, मला माझं सौभाग्य अखंड राहू दे, तुझा वास माझ्या घरात सदैव राहू दे. आईच्या सुवासिनीला बोलवायचं, आपण पाय धुवायचे, मानपान करायचा, हळदी कुंकू हे आणि हे ताट आपण पदर लावून ते सुवासिनीला सुद्धा सांगायचं की पदर लावायचं त्या ताटाला आणि मग द्यायचं. नमस्कार करायचा. हळदी कुंकू तिळगुळ देऊन हे वाण देऊन ओटी भरायची. आपल्याला हे असलं तर म्हणजे यथाशक्ती असले तर ओटी, खणनारानं ओटी भरायची. बांगड्या वगैरे द्यायच्या. सुवासिनीचे 16 शृंगार असलं तर ते सुद्धा द्यायचे. कारण आपण जेवढं दिलं तेवढंच आपल्याला पुन्हा लाभ सुद्धा होतो. कारण आपण जेवढं दान केलं त्याचं दुप्पट फळ आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पर्व काळात मिळत असतं.
त्याचे फायदे पण असतात. प्रत्येक वाण केलं, कोणते आपण शुभ कार्य केलं तर त्याचे शुभ परिणामच आपल्याला सदैव लाभतात. अन्नपूर्णा देवी अन्नाची अधिष्ठात्री देवी मानलेली आहे. वाण देणे म्हणजे काय? तिच्या आशीर्वादाचा प्रसार. त्यामुळे घरात धान्याची कमतरता पडत नाही, समृद्धी वाढते. आणि मला अजून एक सांगावं वाटतं की अन्नपूर्णा वाण हे लुप्त होत चालले, हे जिवंत व्हावं हेच मला मनापासून वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी सुवासिनीने या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये अन्नपूर्णा मातेचं वाण अवश्य द्यावं. ही लुप्त होत चाललेली परंपरा पुन्हा जिवंत करावी असं मला मनोमनी वाटतं. आणि हे सुवासिनीने अवश्य करावं संक्रांतीच्या पर्व काळामध्ये. संक्रांतीचा संदेशच काय असतो? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वाण देणं म्हणजे काय? नातेतील गोड वाढवणं, कुटुंबात एकोपा, आपुलकी वाढतं. दानाचा पुण्य लाभ होतो. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलेलं आहे. वाण देणं म्हणजे काय? अन्नदानाचं एक लहान रूप. त्यातून मन शांत होतं, पुण्य वाढतं. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद लाभल्याने काय होतं? आपल्या घरामध्ये धन, धान्य, शांती, सकारात्मक ऊर्जा राहते. वाण ही परंपरा काय? सुवासिनीसाठी असते. त्यामुळे स्त्रियामधील प्रेम, आदर, नात्याची जुळवाजुळव वाढते. समाजात आपुलकी होते, जोड निर्माण होते. आजच्या व्यस्त काळातही वाण देणं म्हणजे सामाजिक चांगले संबंध मजबूत होतात, गोडवा निर्माण होतो. आणि हे वाण देण्याची प्रथा आपल्याला देणे ही काय आपली संस्कृती शिकवते आपल्याला की यातून मोठं व्हावं, अहंकार कमी व्हावं, ही आपल्याला सांगते. अन्नपूर्णेचं वाण हे लुप्त होत चाललेलं वाण आहे. ते जिवंत व्हावं आणि प्रत्येक घरामध्ये हे वाणाची माहिती पोहोचावी म्हणून म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. अशा भक्तिमय व्हिडिओसाठी आणि हा संदेश पूर्ण घरामध्ये होऊ दे. संक्रांतीला अन्नपूर्णा वाण देणे फक्त एक परंपरा नाही, तर समृद्धी, प्रेम आणि देवीच्या आशीर्वादाचे एक प्रतीक आहे. शुभ